चा गुरुवार आणि शुक्रवार सुनावणी आणि बैठक आम्ही फिक्स केली होती। त्या अनुषंगाने आमची काल हिअरिंग सुनावणी झालेली आहे आणि आज आमची वक्फ मंडळाची बैठक देखील संपन्न झालेली आहे। याचबरोबर काल सुनावणी दरम्यान जे काही इथे घटना घडलेली आहे, दोन पक्षकार आमच्या मीटिंग हॉलच्या बाहेर ती घटना घडलेली आहे, मारामारी झालेली आहे। सर्वप्रथम आम्ही त्याची कडी निंदा करतो आणि त्याच्यामध्ये जे काय कायदेशीर आहे आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेणार। असा प्रकार यानंतर घडू नये याची पण आम्ही दक्षता घेऊ। हा प्रकार का घडला याची पण आम्ही चौकशी करू की यानंतर अशा प्रकारचे घटना वक्फ मंडळात होऊ नये। 4 वर्षापासून मी मेंबर आहे, असा प्रकार कधी घडलेला नाही आणि आज चेअरमॅन आहे, तर आम्ही त्याची पूर्ण यापुढे काळजी घेऊ। सुनावणी दरम्यान जे काही विषय होते प्रलंबित, ते विषय आम्ही जी आमच्याकडे पेंडन्सी होती ती मॅक्झिमम आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर जे नवीन कायदा आलेला आहे, रजिस्ट्रेशन फिजिकली बंद करण्यात आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल पण आमची चर्चा झाली की पोर्टलद्वारे ते रजिस्ट्रेशनमध्ये काय अडीअडचणी आहे, त्या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे, कारण हे पोर्टल केंद्र सरकारमार्फत होत आहे, कारण रजिस्ट्रेशन हा एक प्रमुख मुद्दा असतो वक्फ मंडळामध्ये की नोंदणी झाल्याशिवाय त्याचे पुढचे जे काय आहे प्रॉब्लेम तो सॉल्व करू शकत नाही। तर त्यासाठी आम्ही एक सर्वांनी मिळून चर्चा केली की आपण गुरुवार आणि शुक्रवार सुनावणी आणि बैठक आम्ही फिक्स केली होती। त्या अनुषंगाने आमची काल हिअरिंग सुनावणी झालेली आहे आणि आज आमची वक्फ मंडळाची बैठक देखील संपन्न झालेली आहे। याचबरोबर काल सुनावणी दरम्यान जे काही इथे घटना घडलेली आहे, दोन पक्षकार आमच्या मीटिंग हॉलच्या बाहेर ती घटना घडलेली आहे, मारामारी झालेली आहे। सर्वप्रथम आम्ही त्याची कडी निंदा करतो आणि त्याच्यामध्ये जे काय कायदेशीर आहे आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेणार। असा प्रकार यानंतर घडू नये याची पण आम्ही दक्षता घेऊ। हा प्रकार का घडला याची पण आम्ही चौकशी करू की यानंतर अशा प्रकारचे घटना वक्फ मंडळात होऊ नये। 4 वर्षापासून मी मेंबर आहे, असा प्रकार कधी घडलेला नाही आणि आज चेअरमॅन आहे, तर आम्ही त्याची पूर्ण यापुढे काळजी घेऊ। सुनावणी दरम्यान जे काही विषय होते प्रलंबित, ते विषय आम्ही जी आमच्याकडे पेंडन्सी होती ती मॅक्झिमम आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर जे नवीन कायदा आलेला आहे, रजिस्ट्रेशन फिजिकली बंद करण्यात आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल पण आमची चर्चा झाली की पोर्टलद्वारे ते रजिस्ट्रेशनमध्ये काय अडीअडचणी आहे, त्या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे, कारण हे पोर्टल केंद्र सरकारमार्फत होत आहे, कारण रजिस्ट्रेशन हा एक प्रमुख मुद्दा असतो वक्फ मंडळामध्ये की नोंदणी झाल्याशिवाय त्याचे पुढचे जे काय आहे प्रॉब्लेम तो सॉल्व करू शकत नाही। तर त्यासाठी आम्ही एक सर्वांनी मिळून